काय काय भाऊ जेवणामध्ये? इथे चवलीची डाळ आहे, चवलीची पनीर पनीर। स्वामी समर्थ महाराज की सुस्वागतम सर्वांचे मनाली सिरीज भाग 2 मध्ये। नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो पंजाब हरियाणा या 2 राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड मधून। तर मंडळी, आपल्या मनाली सिरीजचा भाग 2 भाग 1 मध्ये आपण प्रवास केला मुंबई सेंट्रल ते चंदीगड रेल्वे जर्नी 1225 पश्चिम एक्सप्रेसने, आणि तेथून मग रात्री ओव्हरनाईट स्टे केला आपण या क्लेरियन हॉटेल मध्ये, जो चंदीगड स्टेशन पासून अगदी 25 मिनिटाच्या अंतरावर। एकदम 5 स्टार सारखी सर्व्हिस आहे क्लेरियन सेविला या हॉटेलमध्ये। संपूर्ण पश्चिम एक्सप्रेसची रेल्वे जर्नी आणि या ठिकाणी मी ओव्हरनाईट स्टे केला, त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे, आवर्जून पहा। लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्या पिन केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आणि आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। टूर मॅनेजर मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल मधील म्हणजे आपल्या या मनाली पॅकेजचा दिवस 3रा, डे 1 आपली जर्नी रेल्वेची, डे 2 मध्ये जर्नी कंप्लीट करून आपण आलो चंदीगड ओव्हरनाईट स्टे साठी। आजचा दिवस 3रा म्हणजे आपल्या व्हिडिओचा भाग 2 दिवस 3रा, ज्यामध्ये आपण नाश्ता करून मग दुपारचं जेवण करत चेकआउट करून हॉटेलमधून चंदीगडचे साईट सीइंग पॉइंट फिरणार, रात्री मनालीसाठी रवाना होऊ, जो आपण दिवस 4था म्हणजे उद्या सकाळी पोहोचू थेट हिमाचल प्रदेशातील मनाली मध्ये। तर आजच्या मनाली सिरीज भाग 2 मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल? हॉटेलमधील सकाळचा नाश्ता, दुपारी मग चेकआउट करून जेवण करत चंदीगडचे साईट सीइंग पॉइंट, ज्यामध्ये रॉक गार्डन आलं, सुकना लेक, आणि शॉपिंग करण्यासाठी इकडचे ठिकाणे। असं म्हणतात की चंदीगड मध्ये शॉपिंग साठी एकदम स्वस्त वस्तू आहेत, कोणत्या असतील किती प्रमाणात ते तुम्हाला दाखवीनच। आणि संध्याकाळी ज्याची खऱ्या अर्थाने वाट पाहतोय ती म्हणजे मनाली जर्नी बसने होणार। मनालीमध्ये आता तरी स्नोफॉल होत नाहीये, पण चान्सेस आहेत की दिनांक 29 किंवा 30 जानेवारीला स्नोफॉल होऊ शकतं। नशीब चांगलं असेल तर मिळेल, नाहीतर मग बर्फ घेऊन बसायचा। पण ही मनाली ट्रिप तुम्हाला नक्की एन्जॉय करता येईल, त्यासाठी काय करावं लागेल? आजचा व्हिडिओ पाहायचा आहे ना, की चंदीगड मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल ते सर्व दुपारी बघूया 12च्या नंतर। पण आधी पोटभर नाश्ता करू, दुपारी जेवण करू आणि मग आपण फिरायला जाऊ। सकाळचे 8:30 वाजले आणि आमचा नाश्ता तयार। बरंच काय काय 5 ते 6 मेन्यू, इडली, व्हेज सँडविच, पुढे मग राईस दिलाय। राईस काय माहित नाही, शेवी असावे, सांबर, चटणी, आणि नॉनव्हेज मध्ये काय अंड, बॉइल्ड अंड, बस एवढं। चला मंडळी, फायनली आता दुपारचे 12 वाजायला आले आहेत आणि वेळ झाली आता आपली रूम खाली करायची म्हणजे चेकआउट झालं की मग दुपारचे जेवण, मग आपण जाऊ बाहेर फिरायला। काय काय घेतलंय काय नाही आता बघून घेतो, कारण मला घाणेरडी सवय आहे काय ना काहीतरी विसरून जायची। आमच्या टूर बॅग तयार आहेत। शोभरेश भाऊ सगळं काही घेतलंय ना? हो सगळं घेतलंय, तरी पण एकदा चेक करून बघा काय विसरलं राहिलं, परत पत्ता नको। बरोबर। आपल्या रूमचा दरवाजा खोलण्यासाठी अशी की होती, हा हे झालं की मग ओपन, बस। चला धन्यवाद। तुम्हाला आज दिवसभरात ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या छोट्या सॅग मध्ये कॅरी करा आणि बसच्या आतल्या बाजूला ठेवून द्या, आणि ब्रश पेस्ट बरोबर ठेवा, कारण उद्याचा ब्रेकफास्ट जो आहे ना तो आपला ऑन द वे सकाळी 7 वाजता। ब्रेकफास्ट मध्ये आलू पराठा असणार आहे आणि चहा, ठीक आहे। त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग करणार आणि त्याच्यानंतर आपण मनालीला हॉटेलला चेक इन करणार, ठीक आहे। चला, आणि लगेच एकदा गेला ना डिकी ओपन होणार नाही, लगेच एकदा पॅक झालं एकदा जातं जे काय असेल ना लगेच आताच काढून घ्या। इन्स्पिरेशन झालेली आहे देऊन आता जेवणाची वेळ दुपारच्या, थोडं हलकसं जेवण करू आणि मग थेट फिरायला जाऊ चंदीगड साईट सीइंग साठी। चला, सगळं जेवण आपलं एकदम बुफे स्टाईल आहे। काय काय भाऊ जेवणामध्ये? इथे चवलीची डाळ आहे, चवलीची पनीर पनीर, हा, आणि पुढे हक्का नूडल्स आहे। बरं, अशा प्रकारे पापड पण येणार आहेत, वा, लोणचा आला ना, लोणचा पण येतात। मावरा बिरो आहे की नाही? तर नॉनव्हेज होता, व्हेज आहे। व्हेज आहे, बरं चालतंय, हरकत नाही। फक्त अलिबागला आपल्या। चला, जेवण पूर्ण करून आमचं सामान या ठिकाणी ठेवलं होतं मेन कॉरिडॉरला। बघा किती सगळे सामान आहेत, पण आमचे मात्र 2च आहेत, 2 टुरिस्ट बॅग आणि 2 हँड बॅग। समोर आपली बस लागली आहे, या बसने आज आपण चंदीगड पुढे मनाली पर्यंत जर्नी होणार। सगळेजण तयार आहात का? बसच्या आतमध्ये जाऊ। ऑब्विसली यार अशोक लेलँडची कंपनी, त्यामुळे केबिन तर तगडी असणार, आणि आतमधून 2x2 कॉम्बिनेशनची बस। याच बसने आपली जर्नी होणार एंड पर्यंत। कुठून? अमृतसर झालं, स्टेशनला सोडलं, मग या बसचा प्रवास पूर्ण। हॉटेलमध्ये चेकआउट केले, दुपारचे आरामात जेवण करून निघालो चंदीगड साईट सीइंग पॉइंट फिरायला। संपूर्ण माहिती दिली जाईल, आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण त्याआधी गणरायाचं नामस्मरण करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चंदीगडचे साईट सीइंग फिरण्यासाठी एकूण 3 ठिकाणे आहेत, तेही चंदीगड छावणीमध्ये स्थित। चंदीगड शहर पंजाब आणि
उत्तर भारतातील लोकांच्या कला, संस्कृती आणि जीवनशैलीची ओळख करून देते. सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक ते म्हणजे रॉक गार्डन आणि संग्रहालय. तासाचा वेळ आहे तुम्हाला. 4:15 वाजता इकडे जायचं आणि त्याचा पार्किंग नाही तुम्ही बघितले. सगळे आल्याशिवाय बस बोलवता येणार नाही. आपल्याला इथून पुढे फक्त आहे ना, पुढे सुकनाले घे 500 ते 800 मीटरवर, नंतर तिकडे जायचं. ठीक आहे, 4:15 वाजता यायचं. डॉट टाइम फॉलो करा आणि टाइम सगळ्यांनी आहे ना फॉलो करा, तर तुमचे सगळे स्पॉट कव्हर होतील. आपल्यामुळे दुसऱ्याचं काय थांबलं नाही. ठीक आहे, चला या. प्रसिद्ध कलाकार नेक चंद यांनी रॉक गार्डनची संकल्पना आणि योजना विकसित केली. त्यांनी टाकून दिलेल्या वस्तू जसे की सिरेमिक कामे, इलेक्ट्रिक उपकरणे, भांडी, बांगड्या, दिवे इत्यादी काही. या सर्व वस्तूंनी काही शिल्पांची रचना केली. माणसं, प्राणी, पक्षी, अनेक कलाकृती. या गार्डन मध्ये तुम्हाला धबधबे, कारंजे, पूल हे सर्व काही पाहायला मिळतात. रॉक गार्डनचा परिसर फिरण्यासाठी 2 तासांचा कालावधी दिला गेला. प्रवेश फी 30 रुपये, जी आपल्या टूर पॅकेज मध्ये नमूद आहे. निसर्ग आणि पक्षीप्रेमींसाठी चंदीगड मधील सर्वात महत्त्वाचे ठिकाण हे सुकना तलाव. कोल्हापुरी भाषेत बोलायचे गेले तर आपल्या चंदीगडचा रंकाळा. एकूण 3 किलोमीटर परिसरात पसरलेला हा सुकना तलाव. अनेक पक्षी या ठिकाणी स्थलांतरित होतात. या तलावात स्कीइंग, फिशिंग आणि बोटिंगचा आनंद पुरेपूर घेऊ शकतो. 2.5 ते 3 तास फिरून आपण पोहोचलो सेक्टर 22 मधील शास्त्री मार्केटला. चंदीगड मधील मोठे मार्केट, जेथे 100 रुपयांपासून तुम्हाला अनेक वस्तू मिळतील, जसे की गरम कपडे, जॅकेट, घरगुती सामान इत्यादी काही. रॉक गार्डन सुकनाला फिरत आम्ही आता पोहोचलो शास्त्री मार्केट सेक्टर नंबर 22 ला. या ठिकाणी तुम्हाला एकदम स्वस्त दरात असे जॅकेट मिळतील. सेल पण लागतात. 100 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 200 रुपये. आणि जे मी घातला एकदम फुल स्लीव वाला शर्ट, किंमत माहिती अगदी 100 रुपये. अजून घेतले 4-5, ज्या 2-2 जॅकेट पण आहेत. काय बोलता शोभराज भाऊ, सगळं स्वस्त आहे का इकडं? हो, स्वस्त आहे. किती रुपये सेल? किती? 50 रुपयापासून जे काय असेल ते पुढे एकदम स्वस्तात. हे बघा, आम्ही पण घेतले चांगले 4-5 घेतले जॅकेट. किंमत किती? 100 रुपये. 100 रुपये. वा, आपले शोभराज भाऊ घेत आहेत जॅकेट. कितीला आहे हो? 100 रुपये. 100 रुपये. हे बघा, इथं सेल लावलाय. फिक्स प्राइस 100 रुपये. चांगली शॉपिंग झाली भाऊ. एकदम किती रुपये? 100 रुपये. क्वालिटी एक नंबर. मनाली दिशेने जाताना आपली आता बस थांबली जेवणासाठी. हॉटेल सेठी दा ढाबा. आता या ढाब्यावरती आपल्याला काय काय जेवण मिळेल ते बघूया. आणि हो, या जेवणाचा खर्च आपल्या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. सेपरेट द्यायची गरज नाही. थंडी आता जोरदार वाढायला लागली आहे. म्हणजे तोंडातून शब्द देखील जाडजाड पडत आहेत. आपल्या समोर दिसतो हायवे, चंदीगड अंबाला एक्सप्रेस हायवे. चंदीगडची सीमा समाप्तीला प्रवेश केला आपण पंजाब राज्यात. सगळे आमचे मंडळी बसलेत, पूर्ण 40 ते 45 लोक. हा, धन्यवाद. आणि जेवणासाठी बघा, रोटी, पुढे मटर पनीर, वरण, अजून राईस येतोय. म्हणजे साधं जेवण आहे, शुद्ध शाकाहारी थाळी. जेवण कसं आहे? एक नंबर. शाकाहारी जेवण. बाहेर तर कडाक्याची थंडी पडली. थंडी पडल्यापेक्षा चांगला गारठच पडलाय. आणि पुढे प्रवासात अजून मजा येईल, त्यात मनालीला जातो. सेठी दा ढाबामधील जेवण तर एकदम सुंदर. रोटी, सब्जी, पुढे वरण भात, एकदम नाद खुळा. वाजले रात्रीचे 11 आणि आता येथून खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. ओव्हरनाईट जर्नी टिल मनाली पर्यंत. हॉटेल सेठी दा ढाबा या ठिकाणी रवाना होत गारामोरा टोल नाका लागला, जेथून आपला प्रवेश होतो मनाली दिशेने थेट हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये.
फायनली या ठिकाणी पोहोचलो असून आपण चाललो मनाली दिशेने आणि राईट वाला तो शिमला अजून नाही म्हटलं ते 80 किलोमीटर आणि मनाली 170 किलोमीटर म्हणतात. शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे सर्वांचं हिमाचल प्रदेशातील या मंडीमध्ये. अजून आपला प्रवास करायचा मनालीसाठी पाऊण तासाचा. कडाक्याची थंडी पडलाय, हात पाय शरीर चांगलं गारटलंय आणि का नाही पडणार. शेवटी आपण आलो कुठं, बर्फाळ प्रदेशामध्ये. अजून बर्फ बघायला नाही मिळाला, पण पुढे जाऊ कुल्लू मनाली, पुढे मग सोलंग व्हॅलीला, मग मात्र आरामात आपल्याला बर्फ बघायला मिळेल, कदाचित स्नोफॉल देखील. सकाळी 6 वाजता आपली गाडी आली होती चहा नाश्त्याला. म्हणजे कोणाला फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर आरामात होऊ शकता. हॉटेल बियास व्ह्यू भोजनालय अँड रेस्टॉरंट. आणि या ठिकाणी येऊन तुमचा सकाळचा पोटभर नाश्ता होतो. चहा, कुल्हड चहा आणि गरमागरम परोठे. आणि हा नाश्ता देखील आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे, त्यामुळे डोंट वरी. इथून आता आपली गाडी रवाना होईल थेट मनालीसाठी. आणि याच दरम्यान एक ऍक्टिव्हिटी होणार आहे, पॅराग्लायडिंग. कोणी कोणी केली आहे पॅराग्लायडिंग नक्कीच कमेंट करा. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. तर फायनली मंडळी आपला चंदीगड साईट सीइंगचा प्रवास पूर्ण करून प्रवेश केला बर्फाळ अशा हिमाचल प्रदेशातील मनाली गावामध्ये. जिल्हा कुल्लू, गाव मनाली. पाहू शकता आपल्या समोर साक्षात बर्फ आहे. आज संध्याकाळी चान्सेस आहेत की स्नोफॉल होऊ शकतो. बघूया, आपलं नशीब चांगलं तर स्नोफॉल बघायला मिळेल. कारण स्नोफॉल येताचा पडला की मग मनाली पूर्ण गाव बंद म्हणजे बंद. आपल्या 16,000च्या मनाली पॅकेज मध्ये मनाली सोबत चंदीगड, अमृतसर या ठिकाणचे देखील साईट सीइंग सोबत आपला नाश्ता, जेवण सर्व काही. चंदीगड अमृतसर या ठिकाणी 2 दिवस 1 रात्र आहे, पण मनाली मध्ये मात्र 2 रात्र 3 दिवसाचं पूर्ण पॅकेज आहे, ज्यामध्ये आपण मनालीचे साईट सीइंग पॉइंट बघणार. त्यासोबत ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लाईक रिव्हर राफ्टिंग, पुढे मग पॅराग्लायडिंग, सोबत सोलंग व्हॅलीला जाऊन आपण स्नोची ऍक्टिव्हिटी करू शकतो. अरे हो, तुम्हाला सांगायचं लक्षात नाही राहिलं, आपण मनाली दिशेने येताना एका ठिकाणी थांबलो कुल्लू गावी. तेथे मोठ्या प्रमाणात पॅराग्लायडिंग ऍक्टिव्हिटीज होतात. जसं की आपण ते उडतो ना उंच पॅराशूट वापरून, मग खाली हळूहळू येतो, ज्यामुळे तुम्हाला काही ऍडव्हेंचर ट्रिप देखील करू शकता. 360 डिग्री पुन्हा रोटेशन. पण मी मात्र साधं केलं. मनालीमध्ये ज्या तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल, म्हणजे रिव्हर राफ्टिंग किंवा स्नो ऍक्टिव्हिटीज, इव्हन पॅराग्लायडिंग, या तुमच्या पॅकेज मध्ये इन्क्लुडेड नाही. आपल्या पॅकेज येताना सर्व काही इन्फॉर्मेशन दिलेली असते की ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामधील सर्व खर्च हा आपला स्वतःचा असेल. जर तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट केली पॅराग्लायडिंग ऍक्टिव्हिटीज तर कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपये. आमच्या ग्रुपमधून एकूण 46 लोक, सगळ्यांनी तर नाही पण 16 जणांनी ऍक्टिव्हिटी केली पॅराग्लायडिंगची. त्यामध्ये मी सुद्धा आहे. कशी केली बघायची का? पहा हा व्हिडिओ पहा. चल पड़ी राह पे, मंजिलों से भी ज्यादा है प्यारे सफर के ये रास्ते.
हमें यूं गुनगुनाएंगी, कहीं छाँव छाँव कहीं धूप सताएगी। मनालीमध्ये होणार आपला असा काही आजचा स्टे हॉटेल ग्रेस रिसॉर्ट। आमची अशी काही रूम आहे डबल शेअरिंग वाली, ही बघा आहे की नाही एकदम जबरदस्त। लाइटिंग तर सुंदर आहे, सोबत तुम्हाला टीव्ही, या ठिकाणी टेबल, पाण्याची सोयीसुविधा, केतली दिली आहे चाय किंवा गरम पाणी करण्यासाठी, आणि हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी देणं गरजेचं आहे, स्पेशली ह्या भागामध्ये। बाहेर भयानक थंडी, ह्या गुड्डीने काय वापर होणार नाही, एकदम जाडे जाडे गरमीवाले बुरुंदूस दिले आहेत, प्लस सोफा, त्या ठिकाणी टेलिफोन, आपले मोबाईल चार्जिंग पॉईंट। लाइटिंग मला खरंच आवडली, आणि चंदीगडपेक्षा ही रूम एकदम सगळ्यात मोठी आहे, पाहू शकता। हे बघा अशी काही रूम दिली जाते आपल्या मनालीच्या होमस्टेसाठी, आणि या ठिकाणी आपल्याला 2 रात्र 3 दिवस थांबायचे। आणि वॉशरूम बाथरूम असं काही, या ठिकाणी इंग्लिश कमोड, बेसिन, समोर मी आहे, मिरर, शॅम्पू, आम्ही ठेवले साबण, लक्ष देऊ नका, आणि इकडे आंघोळीसाठी शॉवर आहे, गरम पाण्याची सोयीसुविधा एकदम फर्स्ट क्लास। मनालीच्या हॉटेल ग्रेसमध्ये 3 दिवस 2 रात्र असा आपला मुक्काम आहे। पुढील भागामध्ये मनालीचे साईटसीइंग पॉइंट्स आणि प्रत्यक्षात अनुभवलेली बर्फवृष्टी ही आपल्याला बघायला मिळेल। त्यासाठी आवर्जून आजच्या व्हिडिओला एक मोठा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्कीच शेअर करा। भेटूया मंडळी लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।